Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामधील एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित मांडणी यावर आधारित आज आपण एक्झरसाइज सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी इयत्ता 4च्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेच्या पहिल्या ज्या 3 एक्झरसाइज आहेत त्या जर आपण पाहिल्या नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन त्या तुम्ही व्यवस्थितपणे पहा जेणेकरून तुम्हाला या आधीचा पोर्शन सगळा समजेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही. पहा पहिला क्वेश्चन आहे 7000 टेन्स इज इक्वल टू डॉट डॉट थाउजंड म्हणजे 7000 दशक बरोबर किती हजार. आता हा अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे की युनिट हा जो अंक आहे युनिटवर एकही शून्य नसतो, टेन्सवर एक शून्य असतो, 100वर 2 शून्य असतात आणि 1000वरती 3 शून्य असतात आणि त्या पद्धतीने त्या संख्या पुढे वाढत जातात. आता इथे बघा 7000 टेन्स असं दिलेलं आहे. टेन्सचा किती शून्य असतो? एक शून्य असतो. त्यामुळे लिहिताना ही संख्या कशी लिहायची पहा 7000 टेन्स इज इक्वल टू डॉट डॉट 1000 असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. काय करायचं? एकदम सोपं आहे बघा. टेन्सला किती शून्य असतात? एक शून्य असतो. त्यामुळे ही संख्या जशी तशी लिहिली आणि त्याच्यावरती एक शून्य आपण दिला. फक्त ही संख्या वाचायची आहे जी तयार झालेली आहे ती आणि ती इथं त्या पद्धतीने लिहायची आहे. बघा संख्या किती तयार झाली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजेच काय युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 किती झाली? 70,000 झाली म्हणजे 70,000. ओके 70,000 आणि ऑलरेडी 1000 हा शब्द इथं आहे म्हणजे काय राहिला फक्त इथं 70 राहिला झाली 70,000. मग 70 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. पहिलेच उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं आहे बघा. दुसरा क्वेश्चन आहे 8500 इज इक्वल टू डॉट डॉट टेन्स. ही संख्या लिहायची आहे बघा. 8000 ही अक्षरात दिली मी अंकात लिहितो 8500 इज इक्वल टू डॉट डॉट टेन्स असं दिलेलं आहे. आता तुम्हाला आधीच सांगितलं मी टेन्सचा किती शून्य असतो? एकच शून्य असतो. मग ही संख्या 8500 म्हणजे 8500 ही आपल्याला टेन्सच्या स्वरूपात जर लिहायची असेल तर टेन्सचा किती शून्य असतो? एक. तो शून्य फक्त कट करायचा आणि ही संख्या फक्त इथं लिहायची आहे. किती झाल्या? 850 टेन्स म्हणजेच किती येणार? ती 8500 येणार. सो 850 कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन 5 + 500 + 50,000 जर असं जर दिलं असेल तर तुम्ही काय करायचं? ह्याला उलट्या स्वरूपात मोठ्याकडून छोट्याकडे वाचायचं. फक्त ज्याला प्रॅक्टिस आहे त्यांनी डायरेक्ट वाचलं तरी येणार आहे बघा. मोठ्याकडून छोट्याकडे वाचायचं. ही काय 50,000 + 500 + 5 ह्यांची बेरीज जरी केली तरी डायरेक्ट उत्तर येणार आहे बघा. इथं 50,000 + 500 + 5 यांची बेरीज जरी केली तरी ती संख्या येणार आहे आणि ज्याला प्रॅक्टिस आहे तो डायरेक्ट वाचून सुद्धा करू शकतो. बघा इथं 5, इथं 0, इथं 5, इथं 0 आणि इथं 5 किती झाली? 50,505. ज्याला प्रॅक्टिस आहे त्यांनी डायरेक्ट अशी वाचली असती 50,505. तीच संख्या आपण जी बोलतो तीच फक्त शोधायची. 50,505 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये. सो तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला तर आपण चौथा क्वेश्चन बघूया आणि हे पान पण थोडंसं नवीन घेऊया. पहा इथे विच नंबर विल बी फॉर्म बाय 8000 + 500 + 20 + 9. आता यांची बेरीज करत बसायचं नाही, फक्त वाचायची. 8529. मी काय बोललो? 8000 मग 8000 लिहिला, 500चा 5 लिहिला, 29 मग 29. 8529 बेरीज जरी केली तरी तीच येणार आहे. प्रत्येक वेळेस आपण बेरीज करत बसायचं नाही. 8529 कुठे आहे बघा? 8529 ऑप्शन नंबर 3 मध्ये.
म्हणजेच चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ठीक आहे, चौथा झाला. आता आपण पाचवा बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 333. त्याचं एक्सपांडेड फॉर्म आपल्याला शोधायचं आहे. एक्सपांडेड फॉर्म अतिशय सोपं असतं. हा बघा, हा युनिट आहे, हा टेन्स आहे आणि हा 100ला आहे. 3चं एक्सपांडेड फॉर्म करताना त्याची प्लेस व्हॅल्यू किती 300, ह्याची 30, ह्याची 3. मग असं फक्त शोधायचं आपल्याला 300 प्लस 30 प्लस 3. कुठे आहे ते? इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे बघा 300 प्लस 30 प्लस 3 ऑप्शन नंबर 3 मध्ये. पाचचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. सहावा बघूया आपण. 2000 प्लस 10 युनिट्स. खूप सोपं आहे. 2000 म्हणजे 2000 लिहायचं. ज्याला प्रॅक्टिस आहे तो कसं वाचेल? 10 युनिट्स म्हणजे 10च असतं. 2010 डायरेक्ट 2010 शोधलं तरी चालेल, किंवा ज्या मुलांना संख्येमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी अशा पद्धतीने लिहा 2000 प्लस 10. बेरीज जर केली तर किती येणार आहे? 2010 म्हणजे 2010 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो सहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. सातवा पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्सपांडेड फॉर्म ऑफ 5243. त्याचं एक्सपांडेड फॉर्म आपल्याला शोधायचं आहे. चला आपण काढूया. 5243. तुम्हाला युनिट टेन्स तर ऑलरेडी दिलेला आहे. युनिट टेन्स 100 अँड 1000. सो हा 1000 प्लेसला आहे म्हणजे याचं किती येणार? 5000 प्लस ह्याचं 200, ह्याचं किती येणार? 40 प्लस 3. 5243. तो कुठे येतो शोधायचा. आता कसं असतं, कधी कधी हे फसवण्यासाठी तुम्हाला ह्याचे क्रम वेगवेगळे दिले असतात. म्हणजे 200 नंतर दिलेला असतो, 3 आधी दिलेला असतो, तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त ह्या संख्या व्यवस्थित शोधायच्या. बघा, पहिला जो ऑप्शन आहे 5000 आहे का? आहे. इथं 20 आहे, आपल्याला 200 पाहिजे. पहिला ऑप्शन गेला. दुसरा बघा, 5000 आहे का? आहे. 3 आहे का आपल्यामध्ये? आहे. 40 आहे का? आहे. आणि 200 आहे का? आहे. क्रम जरी चुकीचा असला तिथला, तरी आपले सर्व ऑप्शन तिथं सापडलेले आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. बाकीकडे जायची आपल्याला बिलकुल गरज नाही आहे. सातव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2. पुढे बघा. 200 प्लस 300 प्लस 50 प्लस 1. आता इथे बघा, 200 आणि 300 हे 100 प्लेसचे एकत्रच दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला यांची बेरीज करायला लागेल. तोंडी करूया बरं आपण. 200 प्लस 300 किती झाले? 500. 500 प्लस 50 किती झाले? 550 प्लस 1 म्हणजे झाले 551. हे जर कळलेले नसेल तर आपण इथं थोडंसं सोडवूया. बघा, थोडं पान आपण वेगळं घेऊया. पहा, 200 प्लस 300 प्लस 15 प्लस 1. दोन्ही पद्धतीने सांगतो. इथं 1 हा 5 आणि 3 प्लस 2 5. 551. सो 551 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आठवा झालेला आहे. आठव्याचं उत्तर 3 आहे. नववा बघा. नववा जो आहे तो आपण आता पाहणार आहोत. 2 प्लस 20 प्लस 200 प्लस 2000. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, आपण हे अंक वाचताना मोठ्यापासून छोट्याकडे जायचं आहे. बघा, 2222. डायरेक्ट जरी आपण लिहिलं, जसं वाचलं तसं बघा, 2222 असं जरी लिहिलं तरी चालणार आहे, किंवा तुम्ही बेरीज केली तरी तेवढीच येणार आहे. आणि बरोबर आहे का नाही पाहण्यासाठी काय करायचं? सगळ्यात मोठी जी संख्या आहे त्याच्यामध्ये किती अंक आहेत बघा टोटल? 1 2 3 4. इथं पण झाले का? 1 2 3 4 म्हणजे 4 अंक झालेले आहेत, म्हणजे बरोबर आहे. आणि नवव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला आता आपण 10वा क्वेश्चन बघूया. 10वा क्वेश्चन आपण जो आहे तो आहे बघा,
30,603 हे जे एक्सपांडेड फॉर्म आपल्याला विचारलेलं आहे. आता ह्याचं एक्सपांडेड फॉर्म संख्या मी इथे लिहितो 30,603 म्हणजे हा युनिट, हा टेन्स, हा 100, हा 1000 आणि हा 10,000 आहे. आता ह्याचं एक्सपांडेड फॉर्म बघा 3 आहे म्हणून आपण 3 लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे किती संख्या आहेत बघा 1 2 3 4 त्याच्या समोर 4 शून्य आपण लिहिलेले आहेत. प्लस हा जो शून्य आहे तो शून्य असेल तर आपण एकदाच शून्य लिहायचा, नाही लिहिला तरी तो चालतो. 6 आहे म्हणून 6 लिहिला, तो कोणत्या प्लेसला आहे 100 प्लेसला आहे. 100चे 2 शून्य असतात, परंतु आणखीन तेही कळत नसेल तर 6च्या पुढे किती घरे आहेत 1 2 म्हणून 2 शून्य द्यायचे. प्लस शून्य तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, पण आपण लिहूया आणि युनिटचा 3. आता ऑप्शनमध्ये आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर शून्य कुठेही दिसत नाहीत. त्याच्यामुळे आपण विदाऊट शून्य ही संख्या लिहून काढूया किंवा इथं शून्य खोडूया आणि 30,000 प्लस 600 प्लस 3 कुठे आहे ते आपण शोधायचं आहे. आणि हा जो शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सगळं सोडून दाखवलेला आहे, तुम्हाला फक्त ऑप्शन शोधायचा आहे आणि जो ऑप्शन आहे तो ऑप्शन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. तो ऑप्शन 1 आहे, 2 आहे, 3 आहे का 4 आहे. तर तुम्हाला तो कमेंट बॉक्समध्ये तेवढं काम करायचं आहे. खूप छोटं काम दिलेलं आहे तसं, फक्त तुम्ही व्हिडिओ पाहता का नाही हे चेक करण्यासाठी मला तिथं तो ऑप्शन मी तुम्हाला तो प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेला आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पण टाका जेणेकरून मला तुमच्याशी संवाद साधता येईल. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. चला तर आपण पुढचा जो व्हिडिओ आहे आणि पुढचा जो टॉपिक आहे घटक, त्या घटकाचा व्हिडिओ घेऊन आपण नंतर भेटूया. धन्यवाद.